जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आज मी तुमच्यासाठी छान अशी स्पायसी अशी क्रिस्पी चिकनची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि साधी सोपी अशी रेसिपी आहे. आणि चव म्हणाल तर सेम अशी मार्केटसारखी लागते. त्यामुळे गरमागरम असे बनवून घ्या आणि मुलांना खायला द्या. तर चला, तर आपल्या छान अशा सुंदर अशा रेसिपीकडे वळूया. तर एका बाउलमध्ये मी बोनलेस असं चिकन घेतलेलं आहे आणि छान असं वॉश करून घेतलेलं आहे चिकन 2-3 पाण्यामध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच चणापीठ ॲड करून घ्यायचं आहे, 1 चम्मच कॉर्नफ्लोअर ॲड करून घ्यायचं आहे आणि 1 चम्मच रेड चिली सॉस ॲड करून घ्यायचा आहे, 1 चम्मच शेजवान चटणी ॲड करून घ्यायचं आहे आणि 1 चम्मच ग्रीन चिली सॉस ॲड करून घेऊया आणि चवीनुसार मीठ देखील टाकून घेऊया आपण आणि 1 चम्मच कांदा, लसूण आणि आले आणि थोडंसं कढीपत्ता आणि कोथिंबीर याचं छान अशी पेस्ट करून घेतलेली आहेत आणि तो 1 चम्मच असं आपण ॲड करून घेतलेला आहे याच्यामध्ये आणि अर्धा चम्मच लाल मसाला, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच धणे पावडर हे देखील आपण ॲड करून घेऊ याच्यामध्ये आणि आपल्याला 1 अंडा देखील टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि बारीक चिरून अशी कोथिंबीर देखील टाकून घेऊया आणि कलरसाठी रेड कलरचं फूड कलर इथे मी वापरलेला आहे आणि मी सारे हे सगळे मिश्रण छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये चिमूटभर असं खायचा सोडा देखील तुम्ही घालू शकता, पण इथे मी खायचा सोडा वापरलेला नाही आणि वेळ असेल तर मॅरिनेटसाठी 5-10 मिनटं ठेवून देऊ शकता. पण इथे मी लगेच असं हे सगळे चिकनचे पीसेस डीप फ्राय करून घेणार आहे. तर माझा छोटासा असा फेवरेट असा मी पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल देखील छान असं उकळून गेलेलं आहे. तर त्याच्यामध्ये चिकनचे पीसेस टाकून घेऊया आपण. तर हे सगळे पीसेस छान असे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. तेल छान असं उकळून गेलं की मगच हे पीसेस डीप फ्राय करून घ्या. तर पाहू शकता खूप छान असा सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या चिकनच्या पीसेसला आणि हे असे नुसते देखील गरमागरम खायला खूप छान लागतात, टेस्टी लागतात. तर फ्राय तर झालेले आहे, तर एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण. तर उरलेले पीसेस आहेत ते देखील आपल्याला छान असे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. साधी सोपी अशी रेसिपी आहे, त्यामुळे घरच्या घरी तुम्ही अशी क्रिस्पी चिकन बनवून मुलांना खायला देऊ शकता किंवा स्वतः देखील खाऊ शकता. माझ्या मुलांची फेवरेट अशी ही डिश आहे, त्यामुळे आमच्याकडे आठवड्यातून 2-3 वेळा तरी ही रेसिपी बनतेच बनते. आणि खरं सांगू का, घरात बनवलेले पदार्थाची चव म्हणाल तर एक नंबर अशी असते, भन्नाट अशी चव असते आणि आपल्याला आवडेल ते असे मसाले देखील आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. तर छान असे कलर आलेला आहे, सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या चिकनच्या पीसेसला. तर फ्राय झालेले आहे ते सगळे पीसेस, तर काढून घेऊया आपण.
तर इकडे माझे चिकनचे पीसेस फ्राय करण्याचे काम चालू आहे आणि तिकडे माझ्या मुलांचे खाण्याचे काम चालू आहे. तर उरलेले पीसेस आहेत ते देखील आपण छान असे डीप फ्राय करून घेऊया. झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे फारसा असा वेळ लागत नाही, झटपट अशी होऊन जाते आणि मुलं देखील खूप अशी खुश होऊन जातात. तर सगळे पीसेस आपले फ्राय करून झालेले आहेत. तर पातेली आपण गॅसवर ठेवून देऊया आणि पॅनमधलंच 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घ्यायचा कांदा आणि लसूण ॲड करून घ्यायचा आहे, छान असं मिक्स करायचं आहे आणि अर्धा चम्मच सोया सॉस, अर्धा चम्मच शेजवान चटणी ॲड करून घेतलेली आहे. आणि आणखीन जर तुम्हाला कोणते सॉस किंवा चटणी ॲड करायची असेल ते देखील करू शकता. आणि अर्धा चम्मच लाल मसाला, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच धणे पावडर हे देखील मसाले ॲड करून घेतलेले आहेत मी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपले चिकनचे पीसेस आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कांद्याचे पात जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर बारीक चिरून त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि छान असं मिक्स करायचं आहे. आपले क्रिस्पी चिकन असे रेडी झालेले आहेत खाण्यासाठी. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.